शनी प्रदोष व्रत कथा. शौनक ऋषी सुज्जना म्हणाले, हे महामुनी, तुम्ही आम्हाला भगवान शंकराची प्रसन्नता व कृपादृष्टी प्राप्त करून देणाऱ्या सर्व प्रदोष व्रताचे महत्व सांगितले. आता आम्हास शनी प्रदोष व्रताविषयी सांगा. सुज्जी म्हणाले, हे ऋषीश्वर, शनी प्रदोष व्रत केल्याने पुत्र प्राप्ती होते, तसे संतानविषयक चिंता दूर होतात. या संदर्भात एक कथा मी तुम्हाला सांगतो, ती तुम्ही कथन करा. प्राचीन काळी एका नगरात एक धनिक राहत होता. तो धनधान्य आणि वैभवाने संपन्न होता. तो धर्मशील, कृपाळू आणि उदार होता. तो याचकांना कधीही विनमुख पाठवित नव्हता. अशा प्रकारे समृद्धी असूनही याची पत्नी नेहमी दुःखी होती. पुत्र संतती नसल्यामुळे त्याचे मन प्रपंचात रमत नव्हते. संतान सौख्य लाभावे म्हणून त्यांनी अनेक उपाय केले, पण त्यांचा काही उपयोग झाला नव्हता. शेवटी तीर्थयात्रेच्या पुण्याने काहीतरी साध्य होईल या आशेवर त्यांनी प्रवासाची तयारी केली. आपला सर्व कारभार आपल्या विश्वासू सेवकावर सोडला. एक शुभ मुहूर्तावर तो पत्नीसह मार्गस्थ झाला. थोडे अंतर गेल्यावर त्यांना एक विशाल वटवृक्षाखाली एक तेजस्वी मुद्रेचा साधू ध्यानस्थ मग्न अवस्थेत बसलेला दिसला. त्यांच्या मुद्रेवर तपश्चर्याचे तेज विलसत होते. त्यांना पाहून त्यांच्या मनात साधूविषयी पूज्य भावना निर्माण झाली. आजचा दिवस भाग्याचाच आहे. या साधूचा आशीर्वाद घेऊन पुढे मार्गस्थ व्हावे असे त्यांनी ठरवले. ते साधूच्या समोर हात जोडून उभे राहिले. त्यांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत वाट पाहिली, तर साधूची समाधी काही उतरली नाही. ती रात्र सरली. दुसऱ्या दिवशी सकाळी साधूने डोळे उघडले. त्यांची समाधी उतरल्याचे पाहून त्या दाम्पत्यास अत्यानंद झाला. त्यांनी साधूस भक्तिभावाने वंदन केले. यावर साधूने त्यांच्याकडे सस्मित पाहून त्यांना शुभ आशीर्वाद दिला. साधूने हात उंचावत त्यांना आशीर्वाद दिला. त्यांना म्हणाला, हे धनिका, तुझी भक्ती व धैर्य पाहून मी तुझ्यावर खूप खुश झालो आहे. मी तुमची व्यथा जाणतो. पुत्र संतान नसलेले तुम्ही दुःखी आहात हे मी जाणतो. तुम्हास पुत्रप्राप्तीचा एक उत्तम उपाय सांगतो. त्यानंतर त्या साधूने त्यांना शनी प्रदोष व्रत करण्यास सांगितले. त्यांना तुम्हा सद्गुणी पुत्र संतती होईल असा आशीर्वाद दिला. साधूंना वंदना करून त्यांनी तीर्थयात्रेस प्रारंभ केला. काही दिवसांनी घरी परतल्यावर शनी प्रदोष व्रताचा संकल्प करून नियमपूर्वक व्रताचरण केले. त्या व्रताच्या पुण्यप्रभावाने त्यांना पुत्र संतती लाभ झाला. अशा रीतीने त्या धनिकाचे सर्व मनोरथ पूर्ण झाले. व्रताचरणावर निष्ठा ठेवून तो आपल्या परिवारासह सुखी कालक्रम करू लागला. प्रदोष व्रत कथा संपूर्ण. कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शनी प्रदोष व्रत कशासाठी करतात? संतती प्राप्ती, संतती विषयक चिंतेचे निवारण, संतती सुख यासाठी आपण प्रदोष व्रत करतो. धन्यवाद.